मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. मराठा लग्नाक्षराच्या माध्यमातून गेल्या 7-8 वर्षामध्ये विवाहविषयक काम करत असताना माणूस हा प्रत्यक्ष कृती आणि अनुभवातून बऱ्याच गोष्टी शिकत असतो आणि मग लग्न अक्षदाने आपल्या गेल्या 15-20 दिवसापासून काही कार्यपद्धतीमध्ये बदल केलेला आहे आणि हा बदल सांगत असताना यापुढे जो काही प्रतिसाद आमच्याकडून मिळणार आहे, तर तो फक्त मेंबरशिपसाठीच असणार आहे. तेव्हा तुम्हाला विनंती असेल, की आपण या चॅनलवर जर नवीन असाल, तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूलाच जॉइनचं बटन आहे, तर जॉइनचं बटन क्लिक करून मेंबरशिपची सबस्क्रिप्शन घेणं तुम्हाला गरजेचं आहे. कारण मराठा लग्न अक्षदा कुणाचेही बायोडाटा किंवा मोबाईल नंबर कुणालाही परस्पर शेअर करत नाही. याची जी काही कारणं आहेत, तर याच्या आधी जी काही 2-3 वेळा आमच्या घरावर दगडं आलेली आहेत, तर त्या कारणामुळं आम्ही कुणाचेही बायोडाटे परस्पर असे आता कुणालाही शेअर करत नाही. कारण विनाकारण प्रकरणं पोलिसापर्यंत जातात आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन जी काही लग्न अक्षदाचा जो काही प्लॅटफॉर्म आहे, तर वेबसाईट आणि ॲप्लिकेशनवर जे काही बायोडाटे आहेत, तर तुम्हाला ते सगळे मोफत पाहायला मिळतील. सोबतच त्याच्यावर जे काही मोबाईल नंबर दिसत नाहीत, तर त्याच्यासाठी खाली ब्लॉकचं सेक्शन आहे. मोबाईल नंबर दिसण्यासाठी काय केलं पाहिजे, याबाबतची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. मात्र बऱ्याचदा असं होतं, की आपण कुठलीही माहिती पूर्ण जाणून न घेता किंवा आपण जे काही मेंबरसाठी जे काही अनाथ आश्रमाची किंवा अनाथ स्थळांची माहिती देणारे जे काही व्हिडिओ दिलेले आहेत, तर त्याच्यामध्ये सगळी विस्तृत माहिती देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. मात्र बऱ्याचदा असं होतं, की आपण फक्त थंबनेल किंवा त्याचा इंट्रो बघतो आणि लगेच आपण फोन काढतो आणि उचलतो, तुमचा अनाथ आश्रम कुठे आहे? तुमच्या अनाथ आश्रमात तळं आहेत का? आम्हाला मुलगी पाहिजे, गरीब घरच्या मुली. ही सगळी फसवणुकीची दालनं आहेत आणि हा गैरसमज काढून टाकला पाहिजे, की एखाद्या विवाह संस्थेकडे नोंदणी केली किंवा आपण कुठेतरी पैसे भरले म्हणजे आपलं लग्न जुळेल. तर त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून सामूहिकपणे प्रयत्न केले पाहिजेत, असा आमचा अनुभव आहे. आणि आमच्या पद्धतीने जी काही 500-600 लोकांची जी काही लग्न या 7-8 वर्षामध्ये जुळलेली आहेत, तर त्याची जी काही पद्धती आहे, तर तीच पद्धती पुढे सुरू ठेवण्याचा आमचा एक मानस आहे. मात्र होतं काय, की एकाच वेळेस जर सगळेच जण फोन करणारे असतील, तर प्रत्येकाला आपण न्याय किंवा वेळ देऊ शकत नाही आणि मग अशा स्थितीमध्ये जी काही मेंबरची जी काही 10-20 लोकांची लिमिटेड संख्या असणार आहे, तर त्याच्यासाठी आपण हा प्लॅटफॉर्म रन करणार आहोत आणि जे काही ₹50-60 तुम्हाला त्या मेंबरसाठीचं जे काही शुल्क भरायचं आहे, तर ते तुमचे पैसे जे आहेत, तर हे ॲप्लिकेशन किंवा वेबसाईट चालवत असताना आम्हाला जे काही आय-टीचे विद्यार्थी आहेत त्यांना माहीत आहे, की वेबसाईट रन करत असताना डोमेन चार्जेस लागतात, एस-एम-एस चार्जेस लागतात. हे सगळं महिन्याचा ₹3,000-4,000 खर्च येतो. त्याच्यातून तुमचा थोडाफार एक चांगल्या कामासाठी हातभार लागेल. हा एक त्याच्यातून बाकी कुणाचं लग्न जुळेल, नाही जुळेल हा नंतरचा विषय. मात्र या माध्यमातून कुणाची फसवणूक होणार नाही याची आम्ही गॅरंटी आम्ही देतो. सोबतच मराठा लग्न अक्षदा कुणालाही कुठल्याच गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही. तेव्हा लग्न अक्षदाच्या नावाने जर तुम्हाला कोणी पैशाची मागणी करत असेल, तर अशा तत्वापासून आपण सावध असलं पाहिजे. तूर्तास धन्यवाद.